आज बनवली मी मार्केटमध्ये मिळते तशी खुसखुशीत अशी नानकटाई। तर बघा त्यासाठी काय केलं मी, 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, त्यासोबत पाऊण वाटी साजूक तूप, अर्धी वाटी बेसन, 2 ते 3 चमचा इतका बारीक रवा। आता बघा पहिल्यांदा तर एका बाउलमध्ये मी साजूक तूप आणि त्यामध्ये पिठी साखर छान अशी 10 ते 15 मिनिटांसाठी छान फेटून घेतली। त्यानंतर त्यामध्ये मैदा, थोडंसं बेसन, त्याचसोबत बारीक रवा घातला, त्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर याचा छान असा गोळा मळून घेतला आणि बघा कढईमध्ये नानकटाई बनवते त्यासाठी बघा कढईमध्ये एक स्टँड ठेवलं। त्या स्टँडवरती बघा झाकण ठेवून ही कढई मीडियम गॅसवरती छान 10 ते 15 मिनिटांसाठी प्रीहीट होण्यासाठी ठेवली। त्यानंतर बघा अगदी हलक्या हाताने या कणकेचा छान असा गोळा मळून घेतला आणि बघा याची मस्त नानकटाई बनवून घेतली। एका प्लेटला छान असं तूप लावून घेतलं आणि त्यावरती या सगळ्या नानकटाई ठेवल्या। ती प्लेट बघा या गरम केलेल्या कढईमध्ये ठेवली आणि यावरती झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटांसाठी ही नानकटाई छान अशी बेक करून घेतली। बघू शकताय किती मस्त अशी आपली नानकटाई बनवून तयार आहे, अगदी परफेक्ट तयार झाली आहे। तर बघा तुम्हाला सुद्धा या नानकटाईचा रेसिपीचा फुल व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनेलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा। आणि इथं तयार आहे आपली मस्त अशी खुसखुशीत नानकटाई। चला आता पटकन सबस्क्राईब करून घ्या।